मित्रांनो, आपण असं बोलतो की छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्व जातीचे सैनिक होते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यामध्ये कधी जातीपातीचा विषय आणला नाही. हे याचं उत्तम उदाहरण आज आपण पाहणार आहोत. तर औरंगजेबानं मुभा दिल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे कोकण, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि खारपाटण हे आणि इत्यादी ठाणी त्यांनी काबीज केली. आणि ह्यावेळी 700 पठाण हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले होते. औरंगजेबासोबत युद्ध झाल्यानंतर आदिलशहानं त्यांना सेवेतून काढून टाकलं. त्यावेळी हे पठाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोधात पुण्यामध्ये आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे नोकरी मागू लागले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळच्या सर्वच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक सल्ला दिला की यांना आपण नोकरीस ठेवू नका. काय माहिती, यांना आदिलशहानंच पाठवलं असेल आणि वेळ बघून हे आपला घात करतील. पण जिजामातेंच्या माहेरचा गोमाजी नावाचा एक सेवक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत होता. त्यानं शिवाजी महाराजांना असा सल्ला दिला की महाराज, आपण राजे आहात आणि आपण आता स्वराज्य वृद्धिंगत करत आहे, तर यासाठी आपल्याला सर्व जातीय सैनिक असणं गरजेचं आहे. कारण कोणत्या जातीतून आपल्याला गुणी आणि उपयोगी माणूस मिळेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि आपल्या सैन्यामध्ये सर्व जातीय सैनिक असणं खूप गरजेचं आहे. आणि हा गोमाजीनं दिलेला सल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना पटला आणि त्या आलेल्या पठाणांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पदरी ठेवून घेतलं. आणि त्या पठाणांवरती लक्ष ठेवण्यासाठी राघो बल्लाळ आत्रे यांची सरदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमणूक केली. धन्यवाद.